श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. शंकर भट आणि राजे महाराजांचा संवाद. राजांच्या सैनिकांनी मला "आपण ब्राह्मण आहात का?" असा प्रश्न विचारला. मी होकारार्थी मान हलविताच "आपणास आमच्या राजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे" असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम फुटला होता. मी तेव्हा मनोमन श्रीपाद श्रीवल्लभांची प्रार्थना केली व नमस्कार करू लागलो. राजाने मला पहिला प्रश्न विचारला. एवढ्याच किती होईल? मी गंभीरपणे उत्तर दिले. तेवढेच. माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, "महात्मा, आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी तर धन्यच झालो." राजाने आपल्या जन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. मी भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे. त्यांच्या सहाध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चना अभिषेक आदी करून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेत. अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असतात. त्यांच्या घरी राजगिराची भाजी सुद्धा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्माला आलो आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले. तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिराच्या भाजीच्या दानाच्या कैतपत या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळाले याचे उत्तर हवे होते. मी राजाला म्हणालो, "महाराजा, राजगिरीची भाजी कितीही दान केली तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीतील रत्न, मणी, सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे." माझ्या उत्तराने राजाला आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मुखभाषेचा होता. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे दाखवून 1 का 2 असे खुणेनेच विचारले. त्यांनी मला "एकटाच आलास का सोबत कोणी आहे?" असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शविण्यास 1च बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच मला दत्तात्रयांची त्रिमूर्ती आठवली. "तुम्ही दत्तभक्त आहात का?" असा प्रश्न वाटला. मी भक्त ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली व भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचे भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसेच हात वारे केले. परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुसुंडीतून काढून त्यांना दिले. मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात. तुम्ही सुद्धा याची चव पाहू शकता. असा माझा